एका 257 ग्रॅम वजनाचा चेंडू 257 मीटर पर सेकंद असेल तर त्याची तरंग लांबी आपल्याला विचारली आहे आणि एच दिलेला आहे, आपल्याला कॉन्स्टंट दिलेला आहे. आता लक्षात ठेवा, वेव्हलेंथ ऑफ बॉल जी आहे, वेव्हलेंथ ऑफ बॉल आपल्याला तरंग लांबी काढायची आहे. काय दिले? मास दिलेला आहे, व्हेलॉसिटी दिलेली आहे आणि आपल्याला उदाहरणामध्ये पी वापरायचे, मोमेंटम म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी वापरायचे. लॉजिक लावा. कसं? फिजिक्समध्ये अख्ख्या अशी एकच सिच्युएशन आहे जिथं पार्टिकल बॉल आहे, बरोबर, आणि त्याची वेव्हलेंथ जी आहे ती वेव्हलेंथ विचारलेली आहे. ती कुठे? तर एकच सिच्युएशन, डी ब्रॉग्ली प्रिन्सिपल किंवा फॉर्म्युला किंवा ज्याला कन्सेप्ट म्हणूया आपण, आणि ती आहे लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन एम व्ही. हे आपण सोडवू शकतो. मग लक्षात ठेवायचं, जेव्हा कोणताही मूव्हिंग ऑब्जेक्ट, इथं बॉल आता पळतोय 257 मीटर पर सेकंदने, कोणत्याही मूव्हिंग ऑब्जेक्टची वेव्हलेंथ आपल्याला विचारली जाते त्यावेळेस हाच फॉर्म्युला वापरायचा आणि तो फॉर्म्युला वापरला की आपला एका मिनिटाच्या आतमध्ये उत्तर येणार आहे. ते म्हणजे कसं? तर लॅम्बडा काढताना आपल्याला 6.6 इंटू 10⁻⁻34 अपॉन 0.257 इंटू 257 उत्तर येतं 10⁻⁵ वजा 35. पर्याय क्रमांक 1 आहे.